वेलकम स्टुडंट्स. मागच्या लेक्चरमध्ये आपण C4 सायकल हा भाग कंप्लीट केला होता. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला दॅट इज कॅम और क्रॅसुलॅसियन ॲसिड मेटाबॉलिझम हा भाग पाहायचा आहे. तर आत्तापर्यंत आपण C3 सायकल आणि C4 सायकल हे दोन भाग पाहिले आणि यामध्ये असं लक्षात आलं की ह्या दोन्ही भागांमध्ये किंवा दोन्ही सायकलमध्ये कार्बन डायऑक्साईड हा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये फिक्स केला जातो. जसं C3 प्लांटमध्ये तो फॉस्फोग्लिसरिक ॲसिड या स्वरूपामध्ये 3 कार्बनच्या स्वरूपामध्ये पहिल्यांदा कन्व्हर्ट होतो, तर C4 सायकलमध्ये तो 4 कार्बन ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड या स्वरूपामध्ये फिक्स केल्या जात असतो. तर ह्या ज्या सायकल आहेत त्या आणखी वेगळ्या कशा पद्धतीने होतात हे आपल्याला कॅम पाथवेमध्ये पाहायचे आहेत. इट इज वन मोर अल्टरनेटिव्ह पाथवे ऑफ कार्बन फिक्सेशन दॅट इज फाउंड इन डेझर्ट प्लांट. काही डेझर्ट प्लांट आहेत ज्यांच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड फिक्स करण्यासाठी आणखी एक वेगळी किंवा अल्टरनेटिव्ह पाथवे कंडक्ट केला जातो. अँड दिस वॉज फर्स्ट रिपोर्टेड इन द फॅमिली क्रॅसुलॅसी. आणि हे चेंजेस पहिल्यांदा क्रॅसुलॅसी या फॅमिलीमध्ये पाहण्यात आले. त्यामुळं याला कॅम किंवा क्रॅसुलॅसियन ॲसिड मेटाबॉलिझम असं म्हटलं जातं. इन कॅम प्लांट्स स्टोमॅटा आर स्कोटोॲक्टिव्ह, दॅट मीन्स दे आर ॲक्टिव्ह ड्युरिंग नाईट. म्हणजे त्या रात्रीच्या वेळेला उघड्या आहेत, डे टाईमला त्या स्टोमॅटा बंद आहेत. स्टोमॅटा आर द टायनी पोर्स दॅट आर प्रेझेंट ऑन द लिव्हजवर प्रेझेंट असणारी छिद्र आहेत ज्याच्याद्वारे कार्बन डायऑक्साईड हा ट्रीज त्यांच्या बॉडीमध्ये घेत असतात आणि तयार होणारा ऑक्सिजन हा स्टोमॅटाद्वारे बाहेर टाकला जात असतो. The plants which grow in dry conditions, they are called as xerophytes. Stomata remain closed during day to check the loss of water due to transpiration. So initial carbon dioxide fixation occurs in night. आताच आपण पाहिलं की स्टोमॅटा ऑफ कॅम प्लांट्स दे आर स्कोटोॲक्टिव्ह. का स्कोटोॲक्टिव्ह आहेत त्या? कारण आता हे जे कॅम प्लांट्स आहेत हे डेझर्ट प्लांट्स आहेत, म्हणजे ते ज्या कंडिशनमध्ये वाढतात दॅट इज ड्राय कंडिशन. आणि ड्राय कंडिशनमध्ये जे काही लिव्हजमध्ये असणारं वॉटर आहे तो वॉटर लॉस होऊ नये बाय द मेथड ऑफ ट्रान्सपिरेशन त्या स्टोमॅटा ह्या डे टाईममध्ये बंद आहेत. अँड ड्युरिंग नाईट व्हेन लाईट इंटेन्सिटी इज लेस, अशा वेळेस वॉटर लॉस होण्याचे चान्सेस कमी आहेत. त्यामुळे स्टोमॅटा ह्या रात्रीच्या वेळेस उघड्या आहेत आणि रात्रीच्या वेळेस स्टोमॅटा उघड्या असल्यामुळं ॲटमॉस्फिअरिक कार्बन डायऑक्साईड हा सुरुवातीला किंवा तो फिक्स होण्याची जी वेळ आहे ती आहे दॅट इज इन द नाईट टाईम. द C4 पाथवे फिक्स कार्बन डायऑक्साईड ॲट नाईट बाय पेपा अँड ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड इज फॉर्म. मग रात्रीच्या वेळेला जेव्हा कार्बन डायऑक्साईड आत घेतला जातो तेव्हा तो C4 पाथवे फॉलो करतो, कारण इनिशियल ॲक्सेप्टर आहे पेपा, ज्यापासून ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड हा 4 कार्बनचा कंपाऊंड तयार होतो ड्युरिंग नाईट. दिस ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड इज कन्व्हर्टेड इन मॅलिक ॲसिड. याचं रूपांतर मॅलिक ॲसिडमध्ये होते. फॉर्मेशन ऑफ मॅलिक ॲसिड ड्युरिंग डार्क इज कॉल्ड ॲज ॲसिडिफिकेशन, दॅट इज फेज फर्स्ट. मॅलिक ॲसिड हा रात्रीच्या वेळेला तयार होतो, याला ॲसिडिफिकेशन असं म्हणायचं. दिस मॅलेट इज स्टोर्ड इन व्हॅक्युल्स ड्युरिंग नाईट. रात्रीच्या वेळेला हा स्टोअर करून ठेवला जातो, तयार करून ठेवला जातो. अँड दिस मॅलेट रिलीजेस कार्बन डायऑक्साईड ड्युरिंग डे टाईम, दॅट इज डिकार्बॉक्झिलेशन टू फॉर्म पायुरेट. हा जो मॅलेट आहे हा मग डे टाईममध्ये डिकार्बॉक्झिलेशन फॉलो करतो, कार्बन डायऑक्साईड त्याच्यामधून रिलीज होतो आणि 4 कार्बनच्या मॅलेटपासून 3 कार्बनचा पायुरेट हा तयार केला जात असतो ड्युरिंग डे टाईम. रिलीज्ड कार्बन डायऑक्साईड इज ॲक्सेप्टेड बाय RUBP ड्युरिंग डे अँड शुगर इज फॉर्म. मग डे टाईममध्ये काय आहे? आता कॅम प्लांटमध्ये दोन्ही ॲक्सेप्टर आहेत, पेपा पण आहे आणि RUBP पण आहे, करेक्ट. मग हा RUBP त्या ठिकाणी रिलीज झालेल्या कार्बन डायऑक्साईडला ॲक्सेप्ट करतो, C3 सायकल फॉलो करतो आणि शुगर मॉलिक्यूल तयार होतात. दिस स्टेप इज कॉल्ड ॲज डिॲसिडिफिकेशन. मॅलिक ॲसिड फॉर्मेशन म्हणजे ॲसिडिफिकेशन होते. आता मॅलिक ॲसिडचं ब्रेकडाऊन झालेलं आहे, दॅट इज डिॲसिडिफिकेशन. ड्युरिंग नाईट फ्रॉम स्टार्च पेपा इज रिजनरेटेड.
परत हे जे स्टार्च तयार झालं आहे याचं रात्रीच्या वेळेला पुन्हा पेपामध्ये रूपांतर होतं आहे आणि पुन्हा हा पेपा कार्बन डायऑक्साईड ॲक्सेप्ट करतो. Thus, in CAM plant, C4 pathway occurs during night and C3 pathway occurs during day. सोपं आहे. नाईटला C4 सायकल चालते तर डे टाईमला C3 सायकल रन होत असते. ॲसिड कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीजेस ड्युरिंग नाईट अँड डिक्रीजेस ड्युरिंग डे. बरोबर आहे. मॅलिक ॲसिडचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे हे नाईटच्या वेळेला जास्त आहे तर डे टाईमला ते कमी आहे कारण त्याचं रूपांतर हे पायुरेटमध्ये व्हायला. This diurnal, that is day-night fluctuation in acid concentration is the characteristic feature of CAM plant. हे जे दिवस आणि रात्र यामध्ये होणारे जे ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन कमी जास्त होत राहते, फ्लक्च्युएट होत असते, हे एक कॅम प्लांटचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. क्रॅन्स ॲनाटॉमी इज ॲबसेंट इन लिव्ज ऑफ कॅम प्लांट. यामध्ये आपल्याला C4 प्लांटच्या लिव्जमध्ये जी क्रॅन्स ॲनाटॉमी पाहायला मिळते ती इथं पाहायला मिळत नाही. फक्त फरक काय आहे, इथं या कॅम प्लांटमध्ये दोन्ही सायकल चालतात, फक्त त्यांच्या वेळा ज्या वेगवेगळ्या आहेत. C4 प्लांट ही नाईटला रन होते कारण स्टोमॅटा ह्या नाईटला ओपन आहेत आणि C3 प्लांट ही डेला रन होत असते. एक्झाम्पल इज कॅलॅन्चोई, ऑपुन्चिया अँड ॲलोवेरा. दिस इज अबाउट कॅम पाथवे. क्रॅसुलॅसिन ॲसिड मेटाबॉलिझम. डे टाईममध्ये बघा स्टोमॅटा ह्या क्लोज आहेत परंतु नाईट टाईममध्ये स्टोमॅटा ओपन आहेत. कार्बन डायऑक्साईड आत घेतला जातो. त्यानंतर पेप कार्बॉक्सिलेजद्वारे ॲक्सेप्ट करून त्याचं 4 कार्बन मॅलिक ॲसिडमध्ये रूपांतर होते. हे मॅलिक ॲसिड डे टाईममध्ये काय होतं आहे, डिकार्बॉक्सिलेशन फॉलो करतो, कार्बन डायऑक्साईड निघून जातो आणि 3 कार्बनचा पायुरेट तयार केला जातो. हा रिलीज झालेला कार्बन डायऑक्साईड केल्विन सायकल फॉलो करून शुगर मॉलिक्यूल तयार करतात. तर पायुरेट जो आहे हा रात्रीच्या वेळेला पुन्हा इनिशियल ॲक्सेप्टर पेपा तयार करण्यासाठी वापरला जातो. दिस इज ऑल अबाउट क्रॅसुलॅसिन ॲसिड मेटाबॉलिझम. दोन्ही सायकल चालतात, नाईटला C4, डेला C3, कारण यामध्ये दोन्हीही कार्बन डायऑक्साईड ॲक्सेप्टर प्रेझेंट आहेत. पेपाही आहे आणि 5 कार्बनचा RUBP हे दोघेही या ठिकाणी अवेलेबल आहेत. नेक्स्ट पॉइंट इज फॅक्टर अफेक्टिंग फोटोसिंथेसिस. Photosynthesis is influenced by a number of factors that are external factor and internal factor. त्यापैकी एक्सटर्नल फॅक्टर बघू जे बाहेरच्या बाजूला प्रेझेंट आहेत, जे प्लांट बॉडीच्या बाहेर प्रेझेंट आहेत परंतु तरीही त्यांच्यावर फोटोसिंथेसिसचा रेट हा अवलंबून आहे. असे फॅक्टर आज आपण पाहणार आहोत, ज्यामध्ये पहिला आहे महत्त्वाचा, दॅट इज लाईट. It is essential factor as it supplies energy that is necessary for photosynthesis. कारण फोटोसिंथेसिसमध्ये सोलार एनर्जी ही कॅप्चर होते आणि मग तिचं रूपांतर ही केमिकल एनर्जीमध्ये होत असते. बोथ क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ लाईट अफेक्ट फोटोसिंथेसिस. ओके, फोटोसिंथेसिसचा रेट हा लाईटच्या क्वालिटीवरून आणि त्याच्या क्वांटिटीवर अवलंबून असतो. Highest rate of photosynthesis takes place in red and blue rays. रेड लाईटमध्ये तुलनेनं जास्त रेट आहे ॲज कम्पेअर्ड टू ब्ल्यू लाईट. In a forest area, the rate of photosynthesis decreases considerably in plants growing under big trees. आपण पाहतो जेव्हा मोठे झाड आहेत तर त्यांच्या खाली वाढणारे जे छोटे झाड आहेत त्यांचा ग्रोथ रेट हा तुलनेनं कमी असतो कारण मोठ्या झाडामुळं सनलाईट ही अडवल्या जाते. म्हणजेच जर सनलाईट अवेलेबल आहे तर प्लांट ग्रोथ ही जास्त होते. इन मोस्ट ऑफ प्लांट्स फोटोसिंथेसिस इज मॅक्झिमम इन ब्राईट सनलाईट. इट डिक्रीजेस इन स्ट्रॉंग लाईट अँड अगेन इट स्लोज डाऊन इन द लाईट ऑफ व्हेरी लो इंटेन्सिटी. जर आपण लाईटचं कंपॅरिझन केलं रेट ऑफ फोटोसिंथेसिस सोबत तर जेव्हा ब्राईट लाईट आहे तेव्हा रेट हा मॅक्झिमम आहे, परंतु जेव्हा लाईट ही स्ट्रॉंग बनेल, आणखी प्रखर असेल, त्यावेळेस हा रेट कमी होतो आणि जेव्हा लो इंटेन्सिटी प्रकाशाची तीव्रता जेव्हा कमी होते तेव्हा फोटोसिंथेसिसचा रेट हा आणखी कमी कमी होत जातो. देन सेकंड वन इज कार्बन डायऑक्साईड.
The main source of carbon dioxide in land plant is atmosphere, which contains 0.3% of carbon dioxide. जे की टेरेस्ट्रियल प्लांट्स आहेत यामध्ये मुख्य जो कार्बन डायऑक्साईडचा सोर्स आहे तो कोण आहे? ॲटमॉस्फिअर. अंडर नॉर्मल कंडिशन्स ऑफ टेम्परेचर, लाईट, कार्बन डायऑक्साईड ॲक्ट ॲज अ मेजर लिमिटिंग फॅक्टर इन फोटोसिंथेसिस. जेव्हा लाईट आहे, टेम्परेचर आहे, हे ऑप्टिमम लेवलला आहे, तर अशा वेळेस फोटोसिंथेसिसचा रेट हा कार्बन डायऑक्साईडच्या कॉन्सन्ट्रेशनवर अवलंबून असतो आणि त्यामुळं carbon dioxide is a major limiting factor. An increase in concentration of carbon dioxide increases the photosynthesis. जेव्हा एका पर्टिक्युलर लेवलपर्यंत कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढवलं जाईल तेव्हा फोटोसिंथेसिसचा रेट सुद्धा वाढतो. The increase in carbon dioxide to about 1% is generally advantageous to most of the plants. जर एखाद्या टक्क्याने हे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढवलं तर फोटोसिंथेसिसचा रेटसुद्धा वाढलेला पाहायला मिळतो. हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ गॅस हॅज ॲन इनहिबिटरी इफेक्ट ऑन फोटोसिंथेसिस. आणि जेव्हा एका पर्टिक्युलर लेवलवर त्याच्यापेक्षा जास्त कॉन्सन्ट्रेशनमध्ये जर गॅस अवेलेबल असेल तरीसुद्धा फोटोसिंथेसिसचा रेट या ठिकाणी तो वाढत नाही, तो स्टॅग्नेट होतो किंवा तो इनहिबिट होतो. तर या ठिकाणी जी फिगर दाखवली, जो ग्राफ आहे, त्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन एका साईडला आहे आणि रेट ऑफ फोटोसिंथेसिस हा आपल्याला दुसऱ्या ॲक्सिसवर पाहायला मिळतो. जर आपण कर्व पाहिला तर इनिशियली कार्बन डायऑक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन जसं एका लिमिटपर्यंत वाढतं आहे तसं रेट ऑफ फोटोसिंथेसिस वाढतो. परंतु जेव्हा कार्बन डायऑक्साईड कॉन्सन्ट्रेशन हे त्या पर्टिक्युलर लेवलला थांबेल अशा वेळेस मात्र फोटोसिंथेसिसचा रेट हा स्टेडी होतो. इथं आपल्याला इन्क्रीज पाहायला मिळत नाही. जरी कार्बन डायऑक्साईड कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तरीसुद्धा रेट ऑफ फोटोसिंथेसिस हा वाढत नाही. दिस कार्बन डायऑक्साईड इज अ मेजर लिमिटिंग फॅक्टर इन फोटोसिंथेसिस. देन नेक्स्ट इज टेम्परेचर. फोटोसिंथेसिस अल्सो नीड अ सुटेबल टेम्परेचर. बरोबर आहे. ज्या एरियामध्ये किंवा ज्या रिजनमध्ये ते प्लांट आहे तर त्या रिजनचं जेवढं ऑप्टिमम टेम्परेचर असेल तेवढं हे प्लांटच्या ग्रोथसाठी आवश्यक असतं. इन प्रेझेन्स ऑफ प्लेंटी ऑफ लाईट अँड कार्बन डायऑक्साईड फोटोसिंथेसिस इन्क्रीजेस विथ द राईज ऑफ टेम्परेचर टिल इट बिकम्स मॅक्झिमम. जेव्हा लाईट इंटेन्सिटी प्रॉपर आहे, कार्बन डायऑक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन प्रॉपर आहे, तर अशा वेळेस फोटोसिंथेसिसचा रेट हा टेम्परेचरवर अवलंबून असतो आणि जेव्हा हे टेम्परेचर मॅक्झिमम बनतं आहे त्यावेळेस फोटोसिंथेसिसचा रेट हा वाढतो. आफ्टर दॅट देर इज अ डिक्रीज इन द रेट ऑफ फोटोसिंथेसिस. सिमिलरली इथं सुद्धा जरी टेम्परेचर वाढवलं तरी एका बियॉन्ड द लिमिट रेट ऑफ फोटोसिंथेसिस हा न वाढता तो उलट कमी पाहायला मिळतो. The optimum temperature at which photosynthesis is maximum is 25 to 30 degree Celsius. मग ऑप्टिमम टेम्परेचर काय आहे की ज्यावेळेस फोटोसिंथेसिसचा रेट हा मॅक्झिमम आहे किंवा बेस्ट आहे त्या टेम्परेचरला ऑप्टिमम टेम्परेचर म्हणलं जातं. अँड दॅट आर नियर अबाउट 25 to 30 degree Celsius. In certain plants like Opuntinia, photosynthesis takes place at as high at 55 degrees Celsius and this is known as maximum temperature. जे ट्रॉपिकल रिजनचे प्लांट आहेत त्यांना मात्र ऑप्टिमम टेम्परेचर हे त्यांचं जास्त पाहायला मिळतं. द टेम्परेचर ॲट विच द प्रोसेस जस्ट स्टार्ट इज द मिनिमम टेम्परेचर. मिनिमम टेम्परेचरला हा रेट आपल्याला कमी पाहायला मिळतो, त्या ठिकाणी प्रोसेस ही जस्ट स्टार्ट होत असते. Then last is water. Water is also necessary for photosynthesis process. आवश्यक आहे. An increase in water content of leaf result in corresponding increase in rate of photosynthesis. जेव्हा वॉटर कंटेंट हे प्रॉपर आहे तर अशा वेळेस फोटोसिंथेसिसचा रेट हा आपल्याला योग्य पाहायला मिळतो. Thus limiting effect of water is not direct but indirect. वॉटरचा जसं आपण पाहतो कार्बन डायऑक्साईड यांचा आपल्याला फोटोसिंथेसिसवर परिणाम पाहायला मिळतो, तसा वॉटरचा डायरेक्टली परिणाम हा पाहायला मिळत नाही.
Here are some questions. Solve them. Thank you.